चला तर मैत्रिणींनो, कसे वाटतात हे मोदक? खावेसे वाटतात ना? तर चला आपण हे बनवूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपल्या सर्वांच्या लाडक्या बेस्ट कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आज गणेश चतुर्थीमध्ये बाप्पाचा आवडणारा आज आपण पदार्थ बनवणार आहे मोदक। तर चला मग बघूया ही रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला लागणारे साहित्य सर्व आपण ह्या टेबलस्पूनचा वापर करून काही मेजरमेंट घेतलेले आहे। तर 1 टेबलस्पून खसखस आहे, 1 वाटी खोबरं आहे, अर्धी वाटी गूळ आहे, पाणी आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, विलायची जायफळ यांची पूड घेतलेली आहे, पाव चमचा, चवीपुरतं मीठ। आपण गोड पदार्थ जरी बनवत असलो तरी त्याच्यामध्ये थोडंफार मीठ ॲड करायचं आहे, चवीपुरतं नॉर्मल। 2 टेबलस्पून गावरान तूप घेतलेलं आहे। तर चला मग आपण सुरुवात। आपण 1 वाटी मैदा वापरणार आहे, तो पॅकिंगचा आहे तरी पण आपण चाळून घेत आहोत। थोडीशी जाळी वगैरे असेल तर त्यासाठी चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचे म्हणजे त्याची टेस्ट छान होते। त्यानंतर आपण हे घेतलेलं आहे तूप, ते कोमट करून घेतलेलं आहे। ते पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचे। त्या मैद्याला पूर्णपणे सगळीकडे चोळल्या गेलं पाहिजे, लागलं गेलं पाहिजे। नाही तर काय होईल, काही ठिकाणी मोदक हा स्पॉन्जी चांगला स्क्रंची बनेल आणि काही ठिकाणी कडक होईल। त्याच्यामुळे हे पूर्ण मैदा पिठाला तूप लागलं गेलं पाहिजे। असं पिठाला पूर्ण ठिकाणी तूप चोळल्या गेल्यामुळं त्याच्यानंतर ही अशी पिठाची अशी मूठ बनते काय ते पाहिजे। हे पण आणि दाबल्यावर लगेच फुटते पण। ह्या स्टेजला योग्य आहे बघ, अशा पद्धतीनेच एकसारखं करून घ्यायचे। त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे, पण पाणी जसे लागेल तसे थोडे थोडे ॲड करत चला, एकदम काही टाकू नका। हे बघू शकता मैत्रिणींनो, या पद्धतीने आपण असं मस्तपैकी असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर आपण हे एका बाजूला 10 मिनिटाकरता रेस्ट करता ठेवूया। आणि आता आपलं मोदकातलं सारण तर मैत्रिणींनो, आता आपण गॅस ऑन करून ते 1 चमचा खसखस घेतली होती ती भाजून घेऊया। कढई तापल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे। हे पाशी ह्या स्टेजला खसखस अशी छान भाजली जाते, ही पण तडतड उडत आहे। तर अशा स्टेजला आपण ती प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। एक वाटी खोबरं मस्त मंद आचेवर भाजून घेणार आहोत आपण। हे पहा, अशा स्टेजला मस्त खरपूस असं खोबरं भाजलेलं आहे। जास्त लालसरी नाही होऊन द्यायचं, नॉर्मल असं थोडंसं गुलाबी कलर आला पाहिजे, बस। बंद करू द्या आता गॅस। आता आपण काढून घेऊया। आता खोबरं व खसखस मस्तपैकी थंड होऊ द्या। खोबरं आणि खसखस हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आपण त्यामध्ये हा गूळ ॲड करूया। इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोबरं किंवा खसखस थोडी जरी गरम असली तर गूळ जर टाकला आपण तर तेव्हा त्या गुळामुळे उष्णतेमुळे पाणी सुटेल त्याला। तर त्याच्यामुळे ना हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, मिक्स करायचं आहे। आणि आपण विलायची व जायफळची पूड बनवली होती ती मिक्स करूया। ह्या मिश्रणाला आता आपण हाताने असं पूर्णपणे एकजीव करून घेऊया। हे गूळ व खोबरं पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे, कारण की ते पूर्ण एकमेकांमध्ये मिसळले गेलं पाहिजे।
खोबरं गूळ एकसारखं लागलं गेलं पाहिजे. मैत्रिणींनो 10 मिनटं झालेले, आपण पीठ पाहूया. हो, अगदी मस्तपैकी मुरलेलं आहे ते पीठ. हे पहा, हे पाहू शकता तुम्ही हातावर. तर आपण त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी घेतलेल्या प्रमाणाप्रमाणे हे 11 लाट्या म्हणजे 11 मोदक तयार होणार आहे. तर आपण हे 11 लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत. जो आपली लाटी होती ती थोडीशी मैद्याच्या पिठामध्ये थोडंसं हे डीप करून घेतली. तर चला आपण हे पारे बनवूया. चला मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता हे सर्व पारे आपण मोदक कसं बनवायचं हे पाहूया. तर 1 चमचा त्याच्यामध्ये सारण असं हे मध्यभागी करून घेऊया. अशा पूर्ण पारीला कळ्या काढून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्या कळ्या सर्व एका ठिकाणी येण्याच्या हे करूया. त्याच्यामुळे अगदी अशा मस्तपैकी त्याला लेयर दिसतात त्या मोदकाला, आपण बघू शकता. तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊया. आपण तूप गरम करायला ठेवलं होतं तळण्यासाठी. ताप गरम झालं आहे का काय पाहूया. थोडंसं पीठ टाकून पाहिलं की छान आता तूप गरम झालेले आहे. तर आपण एक एक मोदक त्याच्यामध्ये तळून घेऊया. तेल जास्त कडकडीतही नको आणि कमी गरमही नको. मैत्रिणीने हे पासा गोल्डन कलर आला की मोदक छान असे तळले गेलेले. आता ते आपण काढून घेऊया. याचप्रमाणे आपण सर्व मोदक तळून घेऊया. आता हे पहा मैत्रिणींनो, आपण हे गुळापासून जरी मोदक बनवत असतो तर तरी एकही मोदक फुटलेला नाही आहे आणि तेलामध्ये ते गुळ विरघळलेला पण नाही आहे आणि एकदम परफेक्ट झालेले आहे. तर आपण हे सगळे मोदक तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकांना किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे. एकही मोदक फुटलेला नाही आणि खूप छान झालेले आहेत. तर चला आपण हा प्रसाद बाप्पा पुढे ठेवूया. माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा.